Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स वर्क अँड एनर्जी हा लेसन आपण सुरू केलेला आहे. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीसाठी जे एक्सप्रेशन आहे ते कशा पद्धतीने तयार झालेलं आहे हे आपण बघणार आहोत. सो स्टुडंट, सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्स बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास काय आहे m आहे. ठीक आहे. सो लेट्स सी स्टेशनरी ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास m having applied force is F. ठीक आहे. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, समजा हा एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, हा स्टेशनरी ऑब्जेक्ट समजा A आहे, त्याच्यावरती आपण काय केला F हा फोर्स लावलेला आहे, त्याचा मास काय आहे m आहे, त्याचा मास काय आहे m आहे. ठीक आहे. सो मग आपण काय करूया, लेट द स्टेशनरी ऑब्जेक्ट with mass have mass is equal to m. मास काय करूया m मानूया. देन फोर्स इज इक्वल टू त्याच्यावरती लावलेला जो फोर्स आहे तो f मानूया. मग आता साधी गोष्ट आहे, कुठलाही ऑब्जेक्ट खाली पडतोय पण त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. फायनल व्हेलॉसिटी नंतर वाढत जाणार आहे. मग आपण काय करूया, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती काय करूया आपण u मानूया. नेहमी आपण u मानत असतो, पण इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही नेहमी काय असणार आहे, u इज इक्वल टू 0. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि त्याची जी फायनल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी काय मानतो रे आपण, फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू v. फायनल व्हेलॉसिटी काय करत असतो, v मानत असतो. आता तो काय झाला, डिस्प्लेस झाला, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर A पोझिशन वरून तो काय केला, B पोझिशन वरती गेला. मग त्याच्यामध्ये काय झालं, ऍस्क्लिरेशन झालं, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग सो डिस्प्लेसमेंट आपण कशाने शो करत असतो, डिस्प्लेसमेंट आपण S ने शो करतो. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू S. ऍस्क्लिरेशन आपण A ने शो करत असतो. हे सगळं आपण मानून घ्यायचं. टाइम इज इक्वल टू T. टाइम T मानून घेऊया. ऍस्क्लिरेशन जे आहे ते A मानूया. हे सगळं पहिले लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर वर्क डन. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, कायनेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला लिहायचा, कायनेटिक एनर्जीचा. सो वर्क डन इज इक्वल टू, वर्क डनचं सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू S. याला काय करूया आपण, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. याला काय करूया, इक्वेशन नंबर अशा पद्धतीने 1 नाव देऊया. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ, आपण फर्स्ट लॉ बघितला, सेकंड लॉ बघितला कशामध्ये, पहिल्या लॉज ऑफ मोशन मध्ये. पहिल्या लॉला आपण काय म्हटलं, लॉ ऑफ इनर्शिया, लॉ ऑफ मोमेंटम, आणि थर्ड लॉला आपण ऍक्शन आणि रिॲक्शन बघितलं. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍस्क्लिरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍस्क्लिरेशन हे काय सांगतो, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला सांगत असतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन नुसार, न्यूटन सेकंड जे डेरिव्हेशन आपण बघा पहिले बघितलं आहे, हे काय झालं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. याला काय करूया आपण, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. याला इक्वेशन नंबर वर्क डन इज इक्वल टू F इंटू एस, डब्ल्यू इज इक्वल टू F इंटू एस, याला 1 नाव दिलं. न्यूटन सेकंड लॉ मोशन नुसार F इज इक्वल टू मास इंटू ऍस्क्लिरेशन. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड जे डेरिव्हेशन आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन शिकलेत ना तुम्ही. ते 3 इक्वेशन शिकवले होते बघा, मी सेपरेट बोर्डवरती शिकवलेले आहे. बघितले नसेल तर जाऊन बघा, इक्वेशन ऑफ मोशन. त्याच्यानुसार आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता आणि त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल्स पण घेतले होते. काय फॉर्म्युला मिळाला होता, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. हा न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे. याच्यामध्ये हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे. याच्यामध्ये जी u ची व्हॅल्यू आहे, इनिशियल व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची काय घेणार आहे आपण, 0 घेणार आहे. सो पुटिंग द व्हॅल्यू u इज इक्वल टू 0 इन इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये काय करूया आपण, u इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू टाकूया. टाकल्यानंतर काय होणार आहे, S इज इक्वल टू 0 इंटू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. काय होणार आहे, 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0च येणार आहे. देअरफॉर S इज इक्वल टू, इथे 0 होईल
म्हणजे आपण डायरेक्टली 0 + 1/2 AT स्क्वेअर म्हणजे इक्वेशन काय मिळालं S = 1/2 AT स्क्वेअर. इथे S ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला S ची व्हॅल्यू ही मिळालेली आहे. याला आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. काय करूया इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. आता आपल्याला इथे S ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे F ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. F ची व्हॅल्यू काय मिळाली आपला जो फॉर्म्युला काय आहे W = F × S हा फॉर्म्युला आहे. सो इथे F ची व्हॅल्यू पुटिंग द व्हॅल्यू F ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला F = M × A बाय इक्वेशन नंबर 1. ओके आणि S ची व्हॅल्यू काय मिळाली 1/2 AT स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 कुठे आपलं याच्यात टाकूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय लिहून घेऊया W = F × S. याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या येते लक्षात तुमच्या. मग W = F × S पण आपल्याला या F च्या ऐवजी कोणती व्हॅल्यू मिळालेली F = MA ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 नुसार ही व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची आहे. आपण काय केलं या F ला काढून टाकलं त्याच्या ऐवजी MA ही व्हॅल्यू टाकली आहे इनटू S ची व्हॅल्यू पण मिळाली आपल्या 1/2 AT स्क्वेअर. ही 1/2 AT स्क्वेअर काय केली मी इथे व्हॅल्यू टाकलेली आहे 1/2 AT स्क्वेअर ही व्हॅल्यू टाकलेली आहे. ठीक आहे. सो इक्वेशन नंबर 1 and 2 कोणतं इक्वेशन नंबर 2 and 3 बाय इक्वेशन नंबर तुम्ही लिहू शकतात बाय इक्वेशन नंबर 2 and 3 बाय इक्वेशन नंबर 2 and 3 मधून ही व्हॅल्यू टाकली म्हणून आपण ते तिथे मेन्शन केलेलं आहे. मग आता इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. 1/2 इथे F ची व्हॅल्यू इथून टाकली MA आणि S ची व्हॅल्यू इथून टाकली 1/2 AT स्क्वेअर. आता काय करायचं आपल्याला परत आपलं न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इथे यूज करायचं आहे. आता मी काय करते तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इकडे परत इकडनं हे जरा रफ करते. हे लिहून घ्या पाहिजे स्क्रीनशॉट काढून घ्या इकडे सॉल्व्ह करते. सो स्टुडंट आता परत इथे काय करायचं आहे आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन का इथे AT स्क्वेअर आलेला आहे बघा. AT स्क्वेअर जर तुमच्या लक्षात येईल युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन युजिंग न्यूटन्स म्हणजे इथे सगळे लॉचा आपण वापरतो. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. सेकंड तुम्हाला माहितीच आहे S = UT + 1/2 AT स्क्वेअर. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे पण इथे यूज करायचं जेव्हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला काढायचं असेल आणि याच्यावरती प्रश्न हा विचारला जात असतो म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये बोर्डवरती हे समजावून देते आहे. मग त्यावेळेस आपण पहिले न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार F = MA ही व्हॅल्यू घेतली. नंतर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन नुसार S = UT + 1/2 AT स्क्वेअर घेतलं. नंतर इथे U ची व्हॅल्यू आपण 0 घेतली. 0 घेतल्यामुळे आपल्याला फक्त एवढं मिळालं. S ची व्हॅल्यू घेतली आणि हे दोन्ही व्हॅल्यू आपण W = FS या फॉर्म्युल्यामध्ये टाकली बाय इक्वेशन नंबर 2 and 3. आणि आता परत आपण न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इथे यूज करणार आहे. कशासाठी कारण इथे 80 आलेलं आहे. आपल्याला 1/2 mv स्क्वेअर हा फॉर्म्युला मिळवायचा लक्षात घ्यायचं. फायनल आपलं जे उद्देश आहे 1/2 mv स्क्वेअर मिळवणं. सो V = फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय V = U + AT. पण इनिशियल वेलोसिटी काय घेतली 0. सो पुटिंग द व्हॅल्यू U = 0 इन इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये आपण टाकूया. मग 0 टाकल्यानंतर काय येणार आहे V = AT आणि दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला स्क्वेअर बाय डुईंग स्क्वेअरिंग बोथ साइड जर आपण स्क्वेअर केलं का इथे AT स्क्वेअर आलंय ना म्हणून आपल्या इथे स्क्वेअर V स्क्वेअर = AT स्क्वेअर. सो याला इक्वेशन नंबर किती नाव देऊया रे 3 झाला. तर याला इक्वेशन नंबर आपण 4 नाव देऊया. आता साधी गोष्ट आहे V स्क्वेअर = AT स्क्वेअर. मग आपण या AT स्क्वेअर ऐवजी ह्या फॉर्म्युल्यामध्ये या AT स्क्वेअर ऐवजी V स्क्वेअर टाकू शकतो का येस ऑब्विसली टाकू शकतो. बाय इक्वेशन नंबर कुठल्या 4 वी पुट द व्हॅल्यू काय टाकणार आहोत AT स्क्वेअर instead of AT square we put V square ही व्हॅल्यू टाकूया. चला टाकूया आता हे रफ करते.
सो कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, सगळ्यांना माहिती आहे. सो कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला मग आपल्याला, कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन काय आलं, एफ इंटू एस आलं ना, एफ इंटू एस आलेलं आहे. सो हे 1/2 आलं, एम आलं आणि व्ही स्क्वेअर टाकलं. सो 1/2 mv² हा फॉर्म्युला इथे अशा पद्धतीने मिळालेला आहे. आपण काय केलं, 80 स्क्वेअरला काय केलं, v² रिप्लेस केलेला आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर तुम्ही म्हणाल हा ए कुठे गेला, हा 80 स्क्वेअर बघा, 80 स्क्वेअर काय झाला इथे, 80 स्क्वेअर काय झाला, रिप्लेस झाला. 80 स्क्वेअर v²च्या ऐवजी आपण काय केलं, 80 स्क्वेअर ही व्हॅल्यू इथे टाकली आणि अशा पद्धतीने आपल्याला शेवटी कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला आहे 1/2 mv². सो सिंपल इक्वेशन आहे. कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² कसा मिळवायचा, पहिले आपण ते सगळं मास, एम, ॲक्सिलरेशन, इनिशियल वेलॉसिटी ते सगळं मानून घ्यायचं. त्यानंतर W इज इक्वल टू एफ इंटू एस, पहिले काय करायचं, W इज इक्वल टू एफ इंटू एस हे इक्वेशन काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 1 याला नाव द्यायचं आहे. व न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशननुसार काय करायचं आहे, एफ इज इक्वल टू MA हे मानायचं आहे. आणि याला इक्वेशन नंबर तुम्ही काय करणार आहात, 2 नाव द्या, याला 1 नाव द्या. त्याच्यानंतर न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे, त्याच्यानुसार एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळे लॉ तुम्हाला काय करायचं इथे यूज करायचे आहे. याच्यामध्ये परत त्याची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर एसची व्हॅल्यू 1/2 AT स्क्वेअर मिळेल. त्याच्यानंतर परत ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्यानंतर W इज इक्वल टू MA इंटू 1/2 AT स्क्वेअर, 1/2 AT स्क्वेअर, v² ला आपण काय करणार आहोत, इथे रिप्लेस करणार आहोत. 1/2 इथे हा जो ए आहे तो ए इकडे रिप्लेस होणार आहे आणि ते टाकल्यानंतर काय होणार आहे, आपलं जे इक्वेशन आहे परत आपल्याला न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू U प्लस AT हे टाकायचं. v इज इक्वल टू AT दोघींचं जर स्क्वेअर केला तर v² इज इक्वल टू AT स्क्वेअर, म्हणजे हा इथला a आणि हा t स्क्वेअर याला रिप्लेस काय होणार आहे, तुमचा v² येणार आहे. म्हणून तुमचं इक्वेशन फायनल काय मिळणार आहे, W इज इक्वल टू हा 1/2 हा m आणि AT स्क्वेअरच्या ऐवजी काय टाकलं, v² mv² हे आपलं इक्वेशन आपल्याला फायनली मिळणार आहे. आता याच्यावरती काही न्यूमरिकल्स पण आहे की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो स्टुडंट, लेट्स सी द न्यूमरिकल्स विच इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. सो स्टुडंट, कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला, 1/2 mv² कसा आला ते पण आपण डिटेलमध्ये बघितलं. आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 23 वरती हे एक्झाम्पल दिलेलं आहे कायनॅटिक एनर्जीवरती. अ स्टोन हॅव्हिंग मास 250 ग्रॅम, एक स्टोन आहे, दगड आहे, ठीक आहे, एक दगड आहे, हा दगड आहे, त्याचा मास किती आहे 250 ग्रॅम, 250 ग्रॅम एवढा मापाचा वजनाचा तो दगड आहे. फॉलिंग फ्रॉम अ हाईट, खाली पडला तो, हाईटवरून खाली आला, फ्रॉम हाईट. हाऊ मच कायनॅटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट वेन इट्स वेलॉसिटी, जेव्हा त्याची वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड एवढी होती तर त्याला किती कायनॅटिक एनर्जी लागली, वरून खाली यायला त्याला किती कायनॅटिक एनर्जी लागली हे विचारलेलं आहे. सो सगळ्यात पहिले अशा केसमध्ये आपण काय करणार आहोत, गिवन म्हणजे मास, त्या दगडाचा मास किती आहे 250 ग्रॅम हे आपण लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आता हे ग्रॅम दिलेलं आहे, आपल्याला किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करायचं. किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे 250 ला आपल्याला काय करावं लागणार आहे, ग्रॅमचं किलोग्राम करायचं म्हणजे डिवाइड करावं लागणार आहे, ते मल्टिप्लाय नाही करावं लागणार आहे. सो 1000 ने काय केलं मी इथे डिवाइड केलं, 0 कट झाला आणि 225 लिहिलं आणि 2 डिजिट्स 1 2 म्हणजे 0.20 kg अशा पद्धतीने बघा. 25 आपण 100 मग आपण 0.25 या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. v किती दिली, व्हेलॉसिटी किती दिली 2 मीटर पर सेकंड ही व्हेलॉसिटी दिलेली. फाइंड काय करायची तुम्हाला, कायनॅटिक एनर्जी ही फाइंड करायची. आता फक्त फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायचे. सो कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, 1/2 mv². 1/2 m किती आहे तुमचं, m आहे तुमचं 0.25. ओके, v² किती आहे, v² म्हणजे 2 चा स्क्वेअर करणार आहे, 2 चा स्क्वेअर. सो 1/2 इंटू 0.25 इंटू 2 इंटू 2 2 काय झाले तुमचे कट झाले, 2 1 2 2 1 2. सो 0.25 इंटू जर 2 केलं, 25 2 जर किती झाले तुमचे 50, 0.50 0.50 जूल. आता हे 0.50 पुढचे 0 नाही लिहिलं तरी चालणार आहे, 0.50 जूल किंवा 0.5 जूल
एवढं काय लागली, एवढी कायनॅटिक एनर्जी त्याला, ह्या 250 ग्रॅमच्या दगडाला 2 मीटर पर सेकंड त्याची व्हेलॉसिटी असल्यानंतर कायनॅटिक एनर्जी किती लागणार आहे, 0.5 जूल एवढी कायनॅटिक एनर्जी. सो कायनॅटिक एनर्जी किती आली आहे, आपण एनर्जी कशाने शो करतो, जूलने, 0.5 किंवा 0.50 जूल एवढी आलेली आहे त्याची कायनॅटिक एनर्जी. सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कायनॅटिक एनर्जी डिटेलमध्ये समजून घेतली आहे. पोटॅन्शियल एनर्जी बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.